बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मदर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 16 जुलै 2025 बुधवार। सर्वशक्तिमान देव, परंतु प्रभू माझ्यासोबत एक बलवान आणि भयानक युद्ध म्हणून आहे, म्हणून माझे छल करणारे अडकतील आणि यशस्वी होणार नाहीत। यिर्मया 20 अध्याय 11 वचन। प्रभू हा सर्वशक्तिमान देव आहे। यिर्मया भविष्यवक्ता त्याचे वर्णन एक बलवान व भयानक युद्ध म्हणून करतो। होय, तो आपल्यावर प्रेम करणारा आहे, पण जो कोणी आपल्या विरुद्ध उभा राहतो त्याचे विरुद्ध तो सामर्थ्याने लढतो। म्हणून आपल्याला हानी पोचवू मागणारे कधीच यशस्वी होत नाहीत। प्रभू नेहमी आपल्या बाजूने असतो, तो सदैव आपल्यासोबत असतो। आणि आज देव तुम्हाला सांगतो, माझा पुत्र, ज्याने आतापर्यंत तुझा छल केला ते आता असं करू शकणार नाहीत, कारण मी तुझ्यासोबत एक बलवान युद्ध म्हणून उभा आहे। माझ्या ओळखीचा एक बंधू परदेशात काम करून भारतात आपल्या गावी परतला, संपन्न आणि यशस्वी होऊन, पण त्याच्या यशामुळे अनेक जण त्याच्या विरोधात उभे राहिले। काही लोकांनी तर त्याच्या नवीन बांधलेल्या घरात तो राहू नये म्हणून जादूटोणाही केली, मात्र त्याने प्रभूला घट्ट धरून ठेवले। शत्रूने वारंवार प्रयत्न केले, पण त्यांचा एकही डाव यशस्वी झाला नाही। शेवटी ते हताश झाले। उलट त्यांची दुष्ट युक्तीचा परिणाम त्यांच्यावरच उलटला। जो तुला स्पर्श करतो तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करतो। जकरिया 2 अध्याय 8 वचन। हे वचन किती सत्य आहे। आपला देव हा प्रेमाचे प्रतीक आहे। तो कोमल मेंढा आहे, पण तो यहूदाच्या वंशातील सिंह देखील आहे। तो सैन्याचा प्रभू आहे। सर्वशक्तिमान योद्धा। तो म्हणतो, तुझ्या विरुद्ध घडवलेले कोणतेही सत्र यशस्वी होणार नाही। यशाया 54 अध्याय 17 वचन। तो तुझ्या विरुद्ध उभारलेले प्रत्येक शास्त्र नष्ट करण्यात उत्सुक आहे। शास्त्रात अजून असेही म्हटले आहे, त्याची बुद्धी खोल आहे, त्याचे सामर्थ्य प्रचंड आहे। जो त्याच्या विरोधात उभा राहतो तो कधीही सुरक्षित राहू शकत नाही। योब 9 अध्याय वचन 4। देव हा एका खडकासारखे आहे, जो त्याच्या विरोधात उभा राहतो तो चिरडला जातो। जेव्हा वाईट लोक तुझ्या विरोधात उठतात, तेव्हा चिंतेत किंवा घाबरून जाऊ नकोस। उलट सर्वशक्तिमान देवावर पूर्ण विश्वास ठेव। तोच तुझ्यासाठी लढेल, तुझ्या बाजूने न्याय करेल, तो अन्याय कायम राहू देणार नाही। प्रिय देवाचे लेकरा, जेव्हा असा बलवान देव तुझ्या सोबत आहे, तेव्हा तुला कशाची भीती? आजचे चिंतनासाठी वचन। प्रभू एक बलाढ्य पुरुषाप्रमाणे पुढे जाईल, युद्धासारख्या आपली उत्सुकता जागृत करील। तो जयघोष करील, युद्धाची नारा देईल आणि आपल्या शत्रूवर विजय मिळवेल। यशाया 42 अध्याय 13 वचन। आजचा बायबल अभ्यास। सकाळी स्तोत्र 16 अध्याय 17 अध्याय। सायंकाळी प्रसिद्धाची कृत्ये 20 अध्याय 1 से 16 वचन। धन्यवाद वचन।